शशिकांत शिंदे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला भेट दिली। सरकारने आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं। अन्यथा राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटेल असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। बळीराजाला कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता शशिकांत शिंदे यांनी केली आहे। पक्षाची भूमिका आहे म्हणूनच आंदोलन सुरू आहे। त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून रोहित पवारांनी हे आंदोलन शेतकऱ्यांच्या असलेल्या अनेक वर्षाच्या प्रलंबित या कर्जमाफीच्या असलेल्या योजनेच्या संदर्भातून दिलेल्या त्रुटीबद्दल आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही बरेच लोक या आंदोलनाला पाठिंबा द्यायला रोजच्या रोज येत आहेत। नेते मंडळ येतात, विविध पक्षाचे नेते मंडळ येतात। आता काँग्रेसचे लोक सुनील केदार पासून सगळे आलेले आहेत। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटतील। सरकारने यातून मार्ग काढावा। निवडणुका होतात जातात। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महादेव जानकर हे सुद्धा आमदार रोहित पवारांच्या भेटीला पोहोचलेले होते। शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं जानकरांनी स्पष्ट केलं। आमदार रोहित पवार आणि जानकर यांच्यामध्ये चर्चा सुद्धा पार पडली। ज्या मागण्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर हे पंढरपूरचं आंदोलन हे टोटल महाराष्ट्रभर, गडचिरोली असेल, इकडे कोल्हापूर असेल किंवा तिकडे रायगड असेल, या भागात ते पिसरल्याशिवाय राहणार नाही। हे राज्य सरकारला आपल्या वतीनं आम्ही पुढे चॅलेंज देतोय। जनतेचा हाल, युवकांचा हाल, शेतकऱ्यांचा हाल, आमच्या बहिणींना फसवून तुम्ही घेतलं, भावाकडून लुटलं आणि बहिणीला वाटायचा प्रयत्न केला। हे धंदा बंद करा, हे सांगण्यासाठी आज आम्ही चालू आहे। राज्य सरकारने जी दखल घ्यावी, नाहीतर याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात भोगावा लागेल, हा इशारा होता मी आपल्याला देण्यासाठी आलोय। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। महाजन हे रोहित पवारांच्या भेटीला जाण्याची शक्यता होती। रोहित पवारांच्या भेटीबाबत मला सूचना नाही, महाजन यांच्याकडनं भेटीच्या चर्चेचं खंडन करण्यात आलंय। कोणी सांगितलं? मी आता प्रचाराला चाललोय धरणगावला आणि चोपड्याला, मला अजून काही सूचना नाही तशा। नाही, कोणी सांगितलं? मी आता प्रचाराला चाललोय धरणगावला आणि चोपड्याला, मला अजून काही सूचना नाही तशा। तर प्रहार संघटनेचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। बल्लू जवंजाळ यांनी पाठिंब्याचं पत्र दिलंय। पत्रामध्ये मात्र कडूंवरील टीकेचा निषेध करण्यात आला। बच्चू कडू यांच्याकडनं मात्र पाठिंब्याचं पत्र नाही। बच्चू कडू कर्जमाफीवर अधिवेशनामध्ये भूमिका मांडतील, प्रहार संघटनेच्या वतीनं पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।